नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की म्युच्युअल फंडने फेब्रुवारी 2025मध्ये कोणत्या सेक्टरच्या कंपनीचे किती शेअर बाय केले आहे आणि मित्रांनो, या बाईंगमध्ये कोणत्या मोठ्या म्युच्युअल फंडचे नाव इन्क्लूड आहे. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर मित्रांनो, सगळ्यात पहिलं सेक्टर आहे ऑटोमोबाईल सेक्टर. तर मित्रांनो, या सेक्टरची कंपनी मारुती सुझुकी इंडिया लिमिटेडचे म्युच्युअल फंडने फेब्रुवारी 2025मध्ये 6,51,000 शेअर बाय केले आहे आणि या बाईंगमध्ये काही मोठ्या म्युच्युअल फंडचे नाव इन्क्लूड आहे, जसे की SBI म्युच्युअल फंड, HDFC म्युच्युअल फंड, निप्पॉन इंडिया म्युच्युअल फंड. तर मित्रांनो, दुसरी कंपनी आहे ऑटोमोबाईल सेक्टरची कंपनी महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड आणि मित्रांनो, फेब्रुवारी 2025मध्ये म्युच्युअल फंडने या कंपनीचे 22,60,000 शेअर बाय केले आहे आणि या बाईंगमध्ये काही मोठ्या म्युच्युअल फंडचे नाव आहे, जसे की HSBC म्युच्युअल फंड, ICICI प्रुडेन्शियल म्युच्युअल फंड आणि मिरई म्युच्युअल फंड. मित्रांनो, नेक्स्ट कंपनी आहे बँकिंग सेक्टरची कंपनी, जिचे नाव आहे HDFC बँक लिमिटेड आणि या कंपनीचे म्युच्युअल फंडने फेब्रुवारी 2025मध्ये 2,73,42,000 शेअर बाय केले आहे आणि या बाईंगमध्ये काही मोठ्या म्युच्युअल फंड्सचे नाव इन्क्लूड आहे, जसे की SBI म्युच्युअल फंड, HSBC म्युच्युअल फंड, ICICI प्रुडेन्शियल म्युच्युअल फंड आणि फ्रँकलिन म्युच्युअल फंड. नेक्स्ट कंपनी आहे बँकिंग सेक्टरची कंपनी, जिचे नाव आहे ॲक्सिस बँक लिमिटेड आणि मित्रांनो, या बँकचे म्युच्युअल फंडने फेब्रुवारी 2025मध्ये 2,52,35,000 शेअर बाय केले आहे आणि या बाईंगमध्ये काही मोठ्या म्युच्युअल फंड्सचे नाव इन्क्लूड आहे, जसे की निप्पॉन इंडिया, SBI म्युच्युअल फंड आणि HSBC म्युच्युअल फंड. नेक्स्ट कंपनी आहे कन्स्ट्रक्शन सेक्टरची कंपनी, जिचे नाव आहे अंबुजा सिमेंट्स लिमिटेड आणि या कंपनीचे म्युच्युअल फंडने फेब्रुवारी 2025मध्ये 13,98,000 शेअर बाय केले आहे आणि या बाईंगमध्ये काही मोठ्या म्युच्युअल फंड्सचे नाव इन्क्लूड आहे, जसे की ICICI प्रुडेन्शियल म्युच्युअल फंड, HDFC म्युच्युअल फंड आणि इन्व्हेस्को म्युच्युअल फंड. नेक्स्ट कंपनी आहे कन्स्ट्रक्शन सेक्टरची कंपनी अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेड आणि या कंपनीचे म्युच्युअल फंडने फेब्रुवारी 2025मध्ये 9,47,000 शेअर बाय केले आहे आणि या बाईंगमध्ये काही मोठ्या म्युच्युअल फंड्सचे नाव इन्क्लूड आहे, जसे की ICICI प्रुडेन्शियल म्युच्युअल फंड, महिंद्रा मॅन्युलाइफ म्युच्युअल फंड आणि आदित्य बिर्ला म्युच्युअल फंड. चला आता बोलूया केमिकल सेक्टरच्या कंपनीबद्दल, जिचे नाव आहे PCBL केमिकल लिमिटेड आणि मित्रांनो, या कंपनीचे म्युच्युअल फंडने फेब्रुवारी 2025मध्ये 26,00,000 शेअर बाय केले आहे आणि या बाईंगमध्ये काही मोठ्या म्युच्युअल फंडचे नाव इन्क्लूड आहे, जसे की आदित्य बिर्ला म्युच्युअल फंड, महिंद्रा मॅन्युलाइफ म्युच्युअल फंड आणि LIC म्युच्युअल फंड. नेक्स्ट कंपनी आहे मित्रांनो केमिकल सेक्टरची, जिचे नाव आहे दीपक फर्टिलायझर्स अँड पेट्रोकेमिकल्स कॉर्पोरेशन लिमिटेड आणि या कंपनीचे म्युच्युअल फंडने फेब्रुवारी 2025मध्ये 19,50,000 शेअर बाय केले आहे आणि या बाईंगमध्ये काही मोठ्या म्युच्युअल फंडचे नाव इन्क्लूड आहे, जसे की SBI म्युच्युअल फंड, बंधन म्युच्युअल फंड आणि ICICI प्रुडेन्शियल म्युच्युअल फंड. नेक्स्ट कंपनी आहे मित्रांनो इन्फ्रास्ट्रक्चर सेक्टरची आणि त्या कंपनीचे नाव आहे ॲफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड आणि मित्रांनो, या कंपनीचे म्युच्युअल फंडने फेब्रुवारी 2025मध्ये 41,43,000 शेअर
बाय केले आहे आणि या बाईंगमध्ये काही मोठ्या म्युच्युअल फंडचे नाव इन्क्लूड आहे, जसे की क्वांट म्युच्युअल फंड, टाटा म्युच्युअल फंड आणि बडोदा BNP परिबास म्युच्युअल फंड. नेक्स्ट कंपनी आहे मित्रांनो इन्फ्रास्ट्रक्चर सेक्टरची आणि त्या कंपनीचे नाव आहे NCC लिमिटेड. आणि मित्रांनो या कंपनीचे म्युच्युअल फंडने फेब्रुवारी 2025मध्ये 33 लाख शेअर बाय केले आहे आणि या बाईंगमध्ये काही मोठ्या म्युच्युअल फंडचे नाव इन्क्लूड आहे, जसे की क्वांट म्युच्युअल फंड, ICICI प्रुडेन्शियल म्युच्युअल फंड आणि HDFC म्युच्युअल फंड. नेक्स्ट कंपनी आहे मित्रांनो FMCG सेक्टरची, जिचे नाव आहे ITC लिमिटेड. आणि मित्रांनो या कंपनीचे म्युच्युअल फंडने फेब्रुवारी 2025मध्ये 1,43,00,000 शेअर बाय केले आहे आणि या बाईंगमध्ये काही मोठ्या म्युच्युअल फंड्सचे नाव इन्क्लूड आहे, जसे की ICICI प्रुडेन्शियल म्युच्युअल फंड, मिराई म्युच्युअल फंड आणि UTI म्युच्युअल फंड. चला आता बोलूया अजून एका FMCG कंपनीबद्दल, जिचे नाव आहे वरुण बेवरेजेस लिमिटेड. आणि मित्रांनो या कंपनीचे म्युच्युअल फंडने फेब्रुवारी 2025मध्ये 1,83,00,000 शेअर बाय केले आहे आणि या बाईंगमध्ये काही मोठ्या कंपनीचे नाव इन्क्लूड आहे, जसे की मिराई म्युच्युअल फंड, इन्व्हेस्को म्युच्युअल फंड आणि कॅनरा रोबेको म्युच्युअल फंड. चला आता बोलूया हेल्थकेअर सेक्टरच्या कंपनीबद्दल, जिचे नाव आहे ॲस्टर DM हेल्थकेअर लिमिटेड. आणि मित्रांनो या कंपनीचे म्युच्युअल फंडने फेब्रुवारी 2025मध्ये 29 लाख शेअर बाय केले आहे आणि या बाईंगमध्ये काही मोठ्या म्युच्युअल फंडचे नाव इन्क्लूड आहे, जसे की कोटक म्युच्युअल फंड, UTI म्युच्युअल फंड आणि टाटा म्युच्युअल फंड. चला आता बोलूया अजून एका हेल्थकेअर सेक्टरच्या कंपनीबद्दल, जिचे नाव आहे डॉक्टर लॅल पॅथ लॅब्स लिमिटेड. आणि मित्रांनो या कंपनीचे म्युच्युअल फंडने फेब्रुवारी 2025मध्ये 8,63,000 शेअर बाय केले आहे आणि या बाईंगमध्ये काही मोठ्या म्युच्युअल फंडचे नाव इन्क्लूड आहे, जसे की HDFC म्युच्युअल फंड, टाटा म्युच्युअल फंड आणि UTI म्युच्युअल फंड. तर मित्रांनो मला अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. तर मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.